मला माहिती आहे तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघण्याची किंवा एखादा रील्स पाहण्याची, एखादा डान्सचा व्हिडिओ पाहण्याची घाई झाली असणार आहे. परंतु आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी व्हॅल्यू ॲड होईल, हे मात्र नक्की. मित्रांनो, ही गोष्ट आहे 11 गावांची. 11 गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाऊस पडलेला नाही. या 11 गावांमध्ये दुष्काळ पडलेला आहे. इथला शेतकरी हतबल झालेला आहे. आणि मग आता काय करायचं, याच्यावरती उपाय काय करायचा, म्हणून ह्या गावाचे सरपंच आहेत हे सगळे एकत्र येतात, मीटिंग घेतात आणि मग त्यांना एक बुजुर्ग व्यक्ती असे सांगतात की 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका बाबांचं दर्शन घेतलं आणि त्या बाबांनी सांगितलेला उपाय केला तर निश्चित आपल्या गावामध्ये पाऊस पडू शकतो. आणि मग या 11 गावाचे 11 सरपंच त्या ठिकाणी त्या बाबाच्या दर्शनाला जायला निघतात आणि त्या बाबांपाशी गेल्याच्यानंतर मग बाबा सांगतात की यावरती निश्चित उपाय आहे आणि हा जो उपाय केला तर निश्चित तुमच्या गावामध्ये पाऊस पडणार. या ठिकाणी आपल्याला एक यज्ञ करावा लागणार आहे आणि मग त्या ठिकाणी यज्ञ केला जातो. परंतु यज्ञ केल्याच्यानंतर बाबांची नजर एका व्यक्तीवर जाते आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये छत्री असते. बाबा सांगतात की या ठिकाणी यज्ञ तो संपन्न झालेला आहे, परंतु पाऊस फक्त एकाच गावात पडणार आहे, कारण त्या एकाच व्यक्तीनं तन धनानं या ठिकाणी यज्ञामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि बाबा त्या व्यक्तीकडे पाहतात आणि सांगतात की ज्या व्यक्तीच्या हातामध्ये छत्री आहे तोच व्यक्ती या ठिकाणी तन धनानं आलेला आहे आणि मनापासून त्याने यज्ञामध्ये सहभाग घेतलेला आहे, कारण त्याला विश्वास होता की या ठिकाणी बाबांचं खरं निघणार आहे, आपण केलेला उपाय हा खरा ठरणार आहे. आणि त्यामुळे येतानाच तो छत्री घेऊन आला आहे, कारण त्याला माहीत आहे की निश्चित आपल्या गावामध्ये पाऊस पडणार आहे. आणि फक्त त्या एकट्या व्यक्तीचीच पूजा ही संपन्न झालेली आहे, बाकी लोकांच्या गावामध्ये पाऊस पडणार नाही. ज्यावेळेस हे लोक जायला निघतात त्यावेळेस म्हणतात कशाचं काय, कुठं काय खरं असतंय बाबांचं. आणि ज्यावेळेस मग ही सगळी लोक आपापल्या गावात पोहोचतात आणि हा जो व्यक्ती आहे की ज्याने छत्री आणली होती, जसा तो त्याच्या गावामध्ये पोहोचतो त्याच्या गावामध्ये प्रचंड अशा स्वरूपात पाऊस सुरू होतो. जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं आणि त्याच्या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आनंदी होतो. मित्रांनो, आजची गोष्ट आपल्याला सांगते की प्रार्थना ही परिस्थिती बदलू शकत नाही, पण चारित्र्य मात्र बदलू शकते आणि बदललेलं चारित्र्य हे परिस्थितीही बदलू शकतं. ही शिकवण आपल्याला या ठिकाणी या गोष्टीतनं मिळणार आहे. मित्रांनो, आजची गोष्ट जर मनावर घेतली तर तुमच्या जीवनाला उंच भरारी घेण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नव्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.